श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम. वेगानं भरतजी रामशैल पर्वत चढतायत. श्रीराम ओट्यावरती बसलेले आहेत, मुनिगण आजूबाजूला बसलेले आहेत. लक्ष्मणजी श्रीरामांना सामोरे उभे आहेत आणि कुठलाच अडथळा भरतजींचा वेग अडवू शकत नाहीये. दगड धोंडे काटे कुटे भरतजी वेगानं चढून येत आहेत, धावून येत आहेत, धावून येत आहेत. आणि श्रीरामांना पाहिलं आणि भरतजींनी जमिनीवरती लोटांगण घातलं. लक्ष्मण श्रीरामांना सांगतायत की श्रीरामा, भरतजी आपल्याला प्रणाम करताय. कहत सप्रेम नाई मही माथा, भरत प्रणाम करत रघुनाथा. श्रीरामांनी ऐकलं. उठे राम सुनि प्रेम अधीरा, कहूँ पट कहूँ निशंग धनुतीरा. लक्ष्मणानं सांगितलं मात्र की भरत प्रणाम करताय. श्रीरामांच्या हातातनं धनुष्य उडालं, बाण उडाला, अंगावरची वस्त्र उडाली. श्रीराम वेगानं धावतायत आणि भरत ज्या ठिकाणी आपल्याला प्रणाम करतोय त्या भरताला उचलून आपल्या हृदयाशी घेतायत, दृढ आलिंगन देतात. भरतजींच्या पाठीवरनं मस्तकावरनं हात फिरवतात. बर बस लिए उठाई, उरलाय कृपा निधान. भरत राम की मिलन लखी, बिसरे सब ही अपार. वृक्षवेली वनस्पती तटस्थ झाल्या, दगड धोंडे तटस्थ झाले, आजूबाजूचे सगळे पाहणारे तटस्थ झाले. वरचा श्वास वर, खालचा श्वास खाली, सगळे जण जणू काही प्राण रोखून पाहतायत. श्रीराम भरतजींना हृदयाशी घेतायत आणि भरतजींना जे सौख्य प्राप्त होते त्या सौख्याचा, आनंदाचा, समाधानाचा, शांतीचा भाव केवळ भरत जाणू शकतात. अन्य दुसरा तिसरा कोणी जाणू शकत नाही. त्यामुळे गोस्वामी तुलसीदास म्हणतात की माझ्यासारखा मूर्ख कवी तुम्हाला कुठून सांगणार की भरतजी रामाला भेटले, राम भरताला भेटले. या दोघांना एकमेकांना भेटायचं सुख काय मिळालं असेल ते दोघच. आणि घडलं असं की राम भरताच्या प्रेमानं हा चित्रकूट पर्वत विरघळला, त्याच्यावरचे दगड धोंडे विरघळले आणि जिथं राम भरतानं एकमेकांना दृढ आलिंगन दिलं होतं, जिथे राम भरत उभे होते त्या दगडांवरती राम भरताची पावलं उमटली, ती आजही उमटलेली आहे. शत्रुघ्न धावत आले. शत्रुघ्नांनी श्रीरामांना आलिंगन दिलं. भरतजी लक्ष्मणांना आलिंगन देतात. आता भरतजी तिथून निघाले. पाठीमागे दूरवर माता जानकी आहेत आणि अत्यंत आवेगानं माता जानकीच्या पावलावरती जाऊन मस्तक टेकवतात. डोळ्यातनं अश्रुधारा वाहतायत आणि जानकी माता भरतजींच्या मस्तकावरनं हात फिरवतायत. भरतजी कृतकृत्य आहेत, भरतजी समाधानी आहेत, भरतजी आनंद. भरतजी माता जानकीला म्हणतात की माते, राम तर माझे बंधू होते, राम माझे अपराध पोटात घालणार हे मला माहिती होतं, पण आपण परक्या घरातनं आलेल्या माझ्यामुळे श्रीरामांना वनवासाचे कष्ट पडत आहेत, त्यामुळे आपल्या पतीला जे कष्ट पडले ते माझ्यामुळे पडले.
तुम्ही मला स्वीकाराल की न स्वीकाराल असं मला वाटलं. पण जानकी माता भरतजींच्या मस्तकावरनं हात फिरवत आहेत आणि भरतजी समाधानानं आनंदानं त्यांच्या डोळ्यातनं अश्रुधारा वाहतायत. जानकीच्या चरणांवरती अश्रुधारा. सांगायला हवं का माय बाप हो, एकाच बापाची वेगवेगळ्या आईच्या पोटी जन्माला आलेली लेकरेत हो ही. त्यागानं कुटुंब कसं समृद्ध होतं, त्यागानं कुटुंब कसं कुटुंब म्हणून राहतं, त्यागामुळे कुटुंबामध्ये आनंद कसा होतो तो असा. मलाच पाहिजे, मला हवं तेच पाहिजे, या ओरबाडून घेण्यामध्ये सुख नाही. काही काळ सुखाचा आनंदाचा भाग आपल्याला वाटतो, पण कालांतरानं जे आपण ओरबाडून घेतलंय ना, त्या ओरबाडून घेतल्याचा परिणाम आपल्याला दुःखामध्ये होरपळावं लागतं. निषादराज गुह म्हणाले, गुरुवर वशिष्ठ आलेले आहेत. मग श्रीराम धावले. आता आतला बदल झाली. श्रीरामांच्या बरोबर लक्ष्मण आहेत आणि जानकी मातेबरोबर शत्रुघ्न आहेत. भरत, लक्ष्मण, राम, निषाद धावत गुरु वशिष्ठांना भेटायला जातात. गुरु वशिष्ठांना प्रणाम करतात आणि गुरु वशिष्ठ मोठ्या प्रेमानं हळुवारपणे समजून सांगतात, रामा, आपल्याला 3 दिवसाची वनाची यात्रा करायला सांगितली होती. सुमंतांना रथ घेऊन पाठवलं होतं. आपण 3 दिवसांनी परत यावं असं सुमंतांना सांगितलं होतं. आपण 3 दिवसांनी परत आला नाहीत. परिणामतः आपल्या आठवणीमध्ये व्याकुळ होत महाराज दशरथ स्वर्गवासी झाले. श्रीरामांनी आर्त टाहो फोडला. श्रीराम व्याकुळ झाले, लक्ष्मण व्याकुळ झाले. जानकी मातेला बोलवण्यात आलं. जानकी माता पाहतायत आपल्या सासवांच्या कपाळावरच्या सौभाग्याचं पुसले गेलेले आहे. जानकी व्याकुळ झाल्या. श्रीरामांना कळलं तेव्हा श्रीरामांनी पुन्हा 1.5 दिवसाचं सुतक पालन केलं. श्रीराम मंदाकिनी तटावरती राहतात. सारी अयोध्या मंदाकिनी तटावरती राहते. 1.5 दिवसाचं सुतक पूर्ण होतं, शुद्ध होतात. मग पुन्हा कंदमुळ फळांचा आहार होतो आणि मग सगळेजण पुन्हा रामशैल पर्वतावरती येतात. रामशैल पर्वतावरती सभा भरवली जाते. या सभेमध्ये गुरु वशिष्ठ म्हणतात की श्रीरामा, माझ्या भरताला तुम्हाला काही सांगायचं आहे. भरत काय सांगतो ते ऐका. माता कौसल्या म्हणतात की श्रीरामा, भरताचं मन राखा, भरताला काय हवंय ते करा. अयोध्यावासीय म्हणतात की भरतजी काय सांगतायत ते बघा, भरत जे म्हणतायत ते करा. गुरु वशिष्ठ म्हणतायत की श्रीरामा, भरताचं ऐका. कौसल्या म्हणतायत भरताचं ऐका. समाज म्हणतोय भरताचं ऐका. भरतजी म्हणतात की भगवन, मी तर अत्यंत भाग्यहीन आहे. माझ्याकरता माझ्या आईनं षडयंत्र केलं आणि तुम्हाला वनामध्ये पाठवलं. माझी विनंती आहे, मी आणि शत्रुघ्न वनामध्ये राहीन. तुम्ही आणि लक्ष्मण आणि जानकी मातेनं अयोध्येला परत जावं. काय प्रस्ताव आहे? आपण अयोध्येला परत जा. हेच उचित आहे की आपण अयोध्येचं पद, राज्यपद प्राप्त करावं. भरत अयोध्येच्या राज्यपदाला लायक नाही. भरताला तुम्ही राज्य द्याल तर धरणी रसातळाला जाईल, धर्म रसातळाला जाईल. राम काहीच उत्तर देत नाहीये. एवढ्यात तिथे वार्ता येते, बातमी येते की मिथिला नगरीहून महाराज जनक आलेले आहेत. महाराज जनकांकरता सगळेजण खाली जातात. महाराज जनकांना सगळेजण भेटतात. जनकांना महाराज दशरथ शांत झाल्याचे, स्वर्गवासी झाल्याचं कळतं म्हणून पुन्हा 1.5 दिवसाचं सुतक पाळलं जातं. पुन्हा सगळेजण शुद्ध होतात. पुन्हा सगळेजण रामशैल पर्वतावरती परत येतात. आता महाराणी कौसल्या निरोप पाठवतात महाराज जनकांना आणि बोलवून घेतात आणि महाराज जनकांना सांगतात की मला भरताची काळजी आहे. काय म्हणाल्या? मला भरताची काळजी आहे. महाराज, आता आमच्या कुटुंबाचे कर्णधार तुम्ही आहात.
महाराज दशरथ स्वर्गवासी झाले, आता आमच्या कुटुंबाचे तारणहार तुम्ही आहात. माझा भरत अत्यंत मऊ हृदयाचा आहे, कोमल हृदयाचा आहे. माझ्या भरताचं हृदय जपा, माझ्या भरताला जपा. आपल्याला सगळा प्रसंग मला सांगता येत नाही, माझा व्याकुळता आहे. माता सुनैना त्या ठिकाणी बसलेल्या आहेत, तीनही महाराण्या बसलेल्या आहेत, विधवा महाराण्या. जानकी माता दूरवर उभी आहे आणि माता सुनैना काय म्हणतीये हे विधिलिखित आहे. वामदेवांनी पूर्वीच सांगितलं होतं याप्रमाणे घडेल, त्यामुळे आम्ही कोणाला दोष देत नाहीये. काय नातं आहे? विहिडीचं नातं आहे. आपली मुलगी सालंकृत कन्यादान केलेली आणि आपल्या विहिणीपैकी एका विहिणीनं तिच्या मुलाकरता आपल्या ज्येष्ठ जावयाला वनात काढलेलं आहे आणि विहीण म्हणते यात कोणाचा दोष नाही. नोंदवून घ्या हे रामायण. हे रामायण घरामध्ये वाचलं गेलं पाहिजे. या रामायणाची घरामध्ये चर्चा झाली पाहिजे. नको त्या रामायणाची घरामध्ये चर्चा होते, समाजामध्ये चर्चा होते. आणि म्हणून जे गुण आपल्या समाजामध्ये यायला हवे ते गुण समाजात येत नाहीत. इथे होतो आपण, एकमेकांना आधार देणारे होतो आपण, एकमेकांची घरं फोडणारं नव्हतो आपण. कबूल करा, चुकीचं आहे का? माता सुनैनाजी प्रार्थना करतात की जानकीला, तिच्या पित्याला, महाराज जनकजींना भेटायला घेऊन जाऊ. तीनही महाराण्या सासवा जानकीला परवानगी देतात. दूरवर छावणी आहे, दूरवरच्या छावणीमध्ये महाराज जनक मुक्काम करून आहेत. मशाली जळत असताना अंधुकशा उजेडामध्ये जानकी त्या छावणीमध्ये येतात. महाराज जनक समोर उभे आहेत आणि जानकीला समोर पाहिल्यानंतर महाराज जनकांच्या डोळ्यातनं, एका डोळ्यातनं आनंदाचे अश्रू वाहत आहेत, एका डोळ्यातनं दुःखाचे अश्रू वाहत आहेत. महाराज जनक छाती काढून उभे आहेत, महाराज जनक ताठ मानेने उभे आहेत आणि महाराज जनक जानकीला हृदयाशी घेऊन म्हणतात की बाळे, जसं वागायला पाहिजे होतं तसं वागलीस म्हणून या बाबाची मान आणि हृदय ताठ आहे, असंच वागायला पाहिजे होतं. आपल्या पतीवरती संकट आलेलं पाहिल्यानंतर जर तू त्या पावली माझ्याकडे परत आली असतीस तर या जनकाची मान ताठ राहिली नसती. चक्रवर्ती सम्राट, देशोदेशीचा राजांचा राजा, ज्यानं पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत सोन्यानं मढवून आपली मुलगी कन्यादान केलेली आणि ती मुनिवेशामध्ये पाहतोय, अंगावर एकही दागिना नाही आहे, पायात वाहना नाही आहेत, आजूबाजूला दास दासी नाहीये, छत्र दल बल चामर नाहीये, पण अशा वेशात असलेल्या आपल्या मुलीला पाहून हा जनक महाराज हृदय आनंदानं भरून येत आहे. हे कुटुंब आहे, हा समाज आहे, हा त्याग आहे, हे रामायण आहे. बाकी समाज कसा वागतो, काय करतो, कसे प्रसंग समाजामध्ये घडतात हे ज्यानं त्यानं ते इथं चर्चेला घेण्याची माझी इच्छा नाही. पण ही चर्चा घराघरामध्ये करा की जानकी कशी वागली, विहीण सुनैना कशा वागल्या, भरत कसे वागले, राम कसे वागले. का हो, चांगल्या वागण्याची चर्चा करता येत नाही का आपल्याला? जे जे चांगलं म्हणून रामायणामध्ये घडलेलं आहे त्याची चर्चा आपल्याला करता येत नाही का? आणि कुठेतरी कोपऱ्यात काहीतरी वेडीवाकडी घटना घडल्याचा आव आणून रामायण आणि रामायणाबद्दल समाजामध्ये वाटेल त्या गोष्टी पसरवतो, वाटेल त्या गोष्टींची चर्चा करतो. चांगल्या गोष्टींची चर्चा व्हा. आपल्या वडिलांना थोडा वेळ भेटल्या जानकी आणि वेगानं परत आल्या. माझ्या सासवा आलेल्या आहेत, माझ्या सासवांची सेवा केली पाहिजे म्हणून परत आल्या. साऱ्या सभेमध्ये एकच
चर्चा आहे. रामा आपण परत अयोध्येला चला, भरत शत्रुघ्न वनात राहतील. बघा काय गंमत आहे. रामायण बाजूला ठेवूया. ऍडजस्टमेंट केली म्हणजे सत्य सत्य राहतं का हो? सत्य काय आहे? महाराज दशरथांनी वचन दिलंय आणि महाराज दशरथांनी दिलेल्या वचनानुसार महाराणी कैकेयीनं मागणं मागितलंय. एका वरदानानं भरताला अयोध्येचं राज्य आणि एका वरदानानं 14 वर्ष श्रीरामांना वनवास. हे सत्य. आता काय चाललंय? आदला बदल करू. राम लक्ष्मणाच्या ऐवजी भरत शत्रुघ्न वनात राहतील. मग आदला बदल केल्यानं खरं खरं राहणार आहे? नाही राहणार. मुलांनी का म्हणून वडिलांचं वचन पाळायचं? थोडी कल्पना करू. यदा कदाचित तुमच्या आमच्यावरती अशी वेळ आली असती तर आपण म्हणलं असतो, वडिलांना वाटलं त्यांनी वचन दिलं तर आम्हाला विचारलं का? वचन देताना आमचा विचार केला का? त्यांना द्यावंसं वाटलं, त्यांनी वचन दिलं, आमचा विचार करून वचन द्यायचं होतं. दिलं तर दिलं, ते गेल्यानंतर आम्ही त्यांचं वचन कशाला पाळत बसायचं? ते गेले, त्यांच्याबरोबर त्यांचं वचन आज इतिहास झाला. आणि आपण स्वतःला सोडवून घेऊ. सत्यापासून पळवाट काढणारा समाज आपला नव्हता आणि सत्याकरता तडजोडी करणारा समाज नव्हता. तडजोडीनं सत्य होत नाही. सत्य जसं आहे तसंच स्वीकारावं लागतं. म्हणूनच त्याला सत्य असं म्हणतात. आणि आमच्याकडे धर्माची व्याख्या सत्य या शब्दाने केली जाते. नास्ति सत्यात परो धर्मा. सत्याच्या पलीकडे दुसरा कुठला धर्म नाहीये. आणि हेच सगळं श्रीराम भरताला समजावून सांगतायत. भरता, विचार कर, धर्मानुसार वागायचं असेल तर काय करावं लागेल? धर्मानुसार वागायचं असेल तर तू अयोध्येत, मी वनात. धर्मानुसार वागायचं असेल तर आपल्या पित्यानं दिलेलं वचन सत्य करण्याकरता मी वनवासी असलं पाहिजे आणि तो अयोध्याधिपती असलं पाहिजे. आता भरतजींचा नाईलाज झाला आणि भरतजी भगवंताला म्हणतात की भगवंत, मी तर काय अयोध्येचं राज्य घेणार नाही. 14 वर्ष तुम्ही वनवासात राहाल यात काही मला वाद नाही, पण मी अयोध्येचं राज्य तुम्ही परत येईपर्यंत सांभाळण्याकरता प्रयत्न करीन आणि तो केवळ तुमच्या आधारानं प्रयत्न करीन. मला पद नको, पादुका द्या. भरतानं काय मागितलं? पादुका. मोठा संवाद आहे, मोठी चर्चा. खूप प्रयत्न केला भरतजींनी, पण भगवान श्रीरामांनी धर्म समजावून सांगितला आणि धर्म समजावून म्हणाले की तू अयोध्येत राजा हो, मी वनवासी राहील. पण श्रीरामांना भरतजी आग्रह करतात की आपण 14 वर्षाचा अवधी पूर्ण करून 15व्या दिवसाच्या पहिल्या दिवसाचा सूर्योदय मी तुमच्या दर्शनानं पाहीन. आणि जर 15व्या वर्षाचा सूर्योदय तुम्ही नसताना मला पाहावा लागला तर हा भरत हृदयात प्राण राहणार नाहीत. त्यामुळे भरतजी प्रार्थना करतायत की देव अब मोहे अवलंबू दीजे. आता मला अवलंब द्या, आधार द्या. 14 वर्ष तुमची वाट पाहण्याकरता मला काही आधार द्या, पादुका द्या. पुन्हा श्रीरामांना संकोच आहे. गुरु वशिष्ठ आहेत, शतानंद वामदेव जनकजी आहेत, तीनही महाराण्या आहेत आणि यांच्या समोर हा भरत म्हणतोय की तुझ्या पादुका मला दे. या भरताला खरंच काही कळत नाही. भरता असं करू नकोस. पण भरतजी मान्य करत नाहीत. तेव्हा श्रीराम भरतजींना पादुका देतात. आता काही तरकटी लोकांच्या मनात आहे, वनवासात पादुका कुठून आल्या? त्याच्याकरता मूळ ग्रंथ वाचा म्हणजे कळेल काय. भरतजी
अयोध्येहून निघाले ते राज्याभिषेकाची सारी सामग्री बरोबर घेऊन निघाले. त्यामध्ये रत्नजडित सुवर्ण पादुका भरतजींबरोबर आहेत. आणि अत्रि मुनींनी सांगितल्यामुळे उरलेली राज्याभिषेकाची सगळी सामग्री चित्रकूटामध्ये भरतजींनी एका विहिरीत टाकून दिली. त्याला भरतकूप म्हणतात. आणि आजही चित्रकूटात भरतकूपा भवती, भरत भेटीच्या निमित्तानं यात्रा घडते. त्या सामग्रीत पादुका आहेत. त्यामुळे तरकटी लोकांना उत्तर देण्याकरता सांगितलं, बाकी काही गरज नाही. आणि श्रीराम भरतजींना पादुका देत आहेत. प्रभु करी कृपा पावरी दीनी, सादर भरत शीस धरिलीनी. प्रभु करी कृपा पावरी दीनी. चरण पीठ करुणा निधान के, चरण पीठ करुणा निधान के. जनु जुग जामिक प्रजा प्राण के, जनु जुग जामिक प्रजा प्राण के. संपुट स्नेह भरत रतन के, संपुट भरत स्नेह रतन के. आखर जुग जनु जीव जतन के, आखर जुग जनु जीव जतन के. प्रभु करी कृपा पावरी दीनी. कपाट कर कुशल करम के, कुल कपाट कर कुशल करम के. विमल नयन सेवा सुधरम के. कपाट कर कुशल करम के, विमल नयन सेवा सुधरम के. भरत मुदित अवलंब लहेते, भरत मुदित अवलंब लहेते. अस सुख जस सिय राम रहेते, अस सुख सिय राम रहेते. प्रभु करी कृपा पावरी दीनी, प्रभु करी कृपा पावरी दीनी. प्रभु करी कृपा पावरी दीनी. अवलंब, मला आधार हवाय. भरत श्रीरामांचे नितांत प्रेमी जरी असले, पूर्ण भक्त जरी असले, तरी भक्ताचं एक वैशिष्ट्य आहे की त्याला काहीतरी आधार लागतो. तुम्हा आम्हा उपासनेला आधार लागतो. म्हणून सगुण उपासना आम्ही करतो. आमच्याकडनं निर्गुण उपासना होऊ शकत नाही. काहीतरी आधार द्या. दगडाचा देव, लाकडाचा देव, धातूचा देव, तसबिरीतला देव, कुठेतरी त्याला पाहता येईल असं अवलंब लागतो, आधार लागतो. म्हणून आधार काय दिला? चरण पीठ करुणा निधान के. काहीच ठिकाणी हा शब्द येतो. आधी कुठं आला होता? मनुजा हे राज हुमिली सोबरु सहज सुंदर सावरो करुणा निधान. आठवला?
करुणानिधान. इथं काय आलं? चरणपीठ करुणानिधान के. जेव्हा संकेतानं बोलायचं आहे आणि श्रीरामांचं नाव घ्यायचं नाहीये, श्रीरामांचा उल्लेख करायचा आहे, पण तो कोणाला समजता कामा नये, त्यावेळेला श्रीरामांचं नाव करुणानिधान म्हणून वापरलं जातं. लक्षात ठेवा. पुन्हा प्रसंग येईल तेव्हा विचारेल, आठवतंय का? हो, आजच येईल. नाही तर म्हणाल की पुढे कुठेतरी, आजच येईल. हे भगवंताच्या पादुका म्हणजे करुणानिधान श्रीरामांच्या पादुका आहेत. या पादुका कशा आहेत तर म्हणाले, भरताच्या हृदयाला जपण्याकरता दिलेली पेटी आहे. पादुका 2 असतात. मग भरताचं हृदय त्या पेटीत ठेवण्याकरता संपुट म्हणून पादुका दिल्या. म्हणाले नाही नाही, भरताचं हृदय जपण्याकरता नाही, आखर जनु जीव जगू जनु जीव जतन के. जीवाचं रक्षण करण्याकरता 2 अक्षरं दिलेली आहेत. एक अक्षर आहे रा, एक अक्षर आहे म. याप्रमाणे 2 पादुका दिल्या जीवाचं रक्षण करण्याकरता. रामनामाच्या पादुका. कुल कपाट कर कुशल धर्म के. अत्यंत कुशलपूर्वक धर्म निभावणाऱ्या भरतजींना सांभाळ करण्याकरता सुरक्षा म्हणून 2 दारं दिलेली आहेत, म्हणून 2 पादुका आहेत. म्हणाले नाही, भरतजी जो धर्म करता आहेत, या धर्माला साक्षी भावानं पाहण्याकरता 2 डोळे दिले आहेत, म्हणून 2 पादुका. रामायण असं आहे, अत्यंत विस्तृत आहे, वितत आहे, विमल आहे. भरताला अतिशय आनंद झाला. भरतजींनी मस्तकी पादुका घेतल्या आणि पादुका घेऊन भरतजी अयोध्येला येऊन पोचले. त्याचं वर्णन करण्याची काही गरज नाही. अयोध्येमध्ये भरतजी आले. अयोध्येतली सारी निर्वानिरव केली. एक प्रसंग छोटासा उल्लेख म्हणून आपल्यासमोर ठेवतो. भरतजींनी अयोध्येतल्या संपत्तीची मोजदाद केली. याद्या केल्या. 4 कपाट, 5 टेबल, 2 खुर्च्या, 3 चमचे. आणि 14 वर्षानंतर श्रीराम परत येण्यापूर्वी पुन्हा यादी केली. सगळं जसंच्या तसं होतं आणि त्यात भर घातलेली होती. कारण अयोध्येचं राज्य भरताला श्रीरामांचं राज्य आहे म्हणून सांभाळायचंय. विश्वस्त. मी फक्त सांभाळणार आहे आणि सांभाळणाऱ्यानं जे सांभाळायला दिले, उलट रामाचं म्हणून सांभाळत असताना मला रामाला ती वस्तू पुन्हा परत द्यायची आहे आणि ती जशीच्या तशी परत देण्याचं धर्म, कर्तव्य माझं आहे. भरतजींनी सारी राजव्यवस्था केली, शत्रुघ्नांना सोपवली. आपण नंदीग्रामात आले. नंदीग्रामामध्ये आपण मुनिवेशात भूमीच्या खाली विवर करून, गुहा करून, भुयार करून राहतात. राम कंदमुळं फळं खातात, मी उपवाशी राहीन. राम मुनिवेशात राहतात, मी मुनिवेशात राहीन. राम जमिनीवरती राहतात, मी जमिनीच्या पोटात राहीन. जेणेकरून मी असा व्रतस्थ राहीन की राम 14 वर्षानंतर परत यायलाच पाहिजे. राम परत यायला पाहिजे, हा माझा धर्म आहे. आणि राज्य हे लक्ष्मी असते, त्याला राजलक्ष्मी असं म्हणतात. जर का भरतजींनी चुकून राजगादी स्वीकारली असती, राजसिंहासन स्वीकारलं असतं, तर भरताचा त्या राजलक्ष्मीशी विवाह झाला असता आणि पुन्हा अयोध्येच्या राजलक्ष्मीला श्रीरामांनी स्वीकारलं नसतं, कारण ती दुसऱ्याची झालेली आहे. म्हणून भरतजींनी अयोध्येचं राज्य स्वीकारलं नाही. अयोध्येचं राज्य करण्याकरता भरतजींनी श्रीरामांच्या पादुका सिंहासनावरती ठेवल्या आणि श्रीराम 14 वर्षांनी परत यावेत म्हणून व्रतनिष्ठ होऊन तप आचरण करून श्रीरामांची प्रतीक्षा करतायत. हे जे भरतजींचं चरित्र आहे ते तुम्हा आम्हाला सगळ्यांना श्रीराम सन्मुख करणारं आहे. जे श्रीरामांपासून दूर आहेत त्यांना श्रीराम समजण्याकरता भरताचं चरित्र आहे. हे संतांचं चरित्र आहे, सद्गुरूंचं चरित्र आहे. ज्याप्रमाणे वृंदावनात गोपींना पाहिल्यावरती नारदांनी भक्तिसूत्र लिहिली, त्याप्रमाणे भरताला पाहिल्यानंतर नारदांनी भक्तिसूत्र लिहिली आहेत. त्यामुळे भरतजी आणि वृंदावनातल्या गोपी या 2 नाहीत. परम प्रेममयी स्वरूप भरतजींचं आहे. भरतजींच्या चरित्राला पूर्ण करता येत नाही. भरतजींच्या चरित्राला प्रणाम करता येतो, तेवढा प्रणाम करूया. सिय राम प्रेम पियुष पूरन होत जनमुन भरत मुनि मन अगम जम नियम समधम विषम व्रत
भूषण सुजस मिस अपहरत को कलिकाल तुलसी सठन हटी राम सन्मुख करत को राम सन्मुख करत को राम सन्मुख करत को भरत चरित करि नेम तुलसी जो सादर सुनहि सिय राम पद प्रेम अवसी होई भवरस बिरती इति श्रीमद् रामचरितमानसे कलिकलुष विध्वंसने द्वितीय सोपान समाप्ता. अयोध्याकांड पूर्ण होतं, भरतजींचं चरित्र पूर्ण होतं आणि भरतजींच्या चरित्राच्या निमित्तानं 2 क्षण भजन केल्याशिवाय आम्ही आपल्याला पुढे जाऊ देणार नाही. त्यामुळे सर्वांनी मिळून भजन करायचं आहे, भरतजींच्या निमित्तानं भजन करायचं आहे. हरी हरी हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल जय जय राधा रमण हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल जय जय राधा रमण हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल जय जय राधा रमण हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल जय जय राधा रमण हरि बोल जय जय राधा रमण जय जय राधा रमण जय जय राधा रमण हरि बोल जय जय राधा रमण जय जय राधा रमण जय जय राधा रमण हरि बोल जय जय राधा रमण जय जय राधा रमण जय जय राधा रमण हरि बोल जय जय राधा रमण जय जय राधा रमण जय जय राधा रमण हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल जय जय राधा रमण हरि बोल हरि बोल हरि बोल जय जय राधा रमण हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल जय जय राधा रमण हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल जय जय राधा रमण हरि बोल राधा रमण जय जय राधा रमण जय जय राधा रमण हरि बोल जय जय राधा रमण जय जय
राधारमण हरी बोल. जय जय राधारमण हरी बोल. जय जय राधारमण हरी बोल. बोलिए भक्त और भगवान की जय. हे भागवत आहे. रामायण वेगळं आणि भागवत वेगळं असं नसतं. जे जे भगवंताचे ते ते भागवत. मग हे भागवत आहे. इथे भगवान आहेत, भगवंताचे भक्त आहेत आणि भगवंताच्या भक्तांनी केलेली भगवंताची भक्ती आहे. हा त्रिवेणी संगम. भरतजी भक्त आहेत, भरतजींनी केलेली भगवंताची भक्ती आहे आणि प्रत्यक्ष भगवान आहेत. आपण अरण्यकांडामध्ये प्रवेश करतो. अरण्यकांड मायाकांड आहे. यामध्ये सर्वत्र मायेचं दर्शन आहे. घडलं असं, भगवान 11.5 वर्ष चित्रकूट पर्वतात निवास करतात आणि हा 11.5 वर्षाचा जो भगवंताचा वनवास आहे तो अत्यंत आनंदाचा आहे. यामधला भगवंताचा एकांत, राम जानकीचा एकांत कोणी भंग केलेला नाही. लक्ष्मण दूरवर लक्ष्मणधारा पर्वतावर राहतात, राम जानकी रामशैल पर्वतावर राहतात. राम जानकी नित्य विहार करतात आणि हे दोघंच जण असल्या कारणानं दोघंही एकमेकांचा आनंद घेतात. हा आनंददायी सुखपूर्वक वनवास 11.5 वर्षाचा आहे. आणि यात विघ्न कालव्याला उपस्थित झाला तो इंद्राचा पुत्र जयंत कावळ्याच्या रूपानं आला. एके दिवशी राम जानकी एकांतामध्ये बसलेले असताना श्रीरामांच्या जानकी मातेच्या मांडीवरती श्रीराम आपलं मस्तक ठेवून झोपलेले असताना, जानकी मातेचे पाय किंचित जमिनीवरती असताना एका कावळ्यानं जानकी मातेच्या पायाला चोच मारली. त्या चोचीमुळे जानकीला जखम झाली, वेदना झाल्या. श्रीराम भयंकर संतापले आणि त्या कावळ्यावरती श्रीरामांनी ब्रह्मास्त्र संधान केलं. ब्रह्मास्त्र. आणि त्यामुळे हा कावळा तिन्ही त्रिखंडामध्ये धावत सुटला. नारदांना दया आली. नारदांनी श्रीरामांना शरण जा म्हणून सांगितलं. हा कावळा इंद्राचा पुत्र जयंत कावळ्याच्या रूपानं आलेला श्रीरामांच्या पायावर पडला. तो उलटा. जानकी मातेला दया आली. त्यांनी त्याला वळवून सुलट श्रीरामांच्या पायावरती ठेवलं. श्रीरामांनी या कावळ्याला एक आख करी तजा भवानी, एका डोळ्याचा करून सोडून दिला. म्हणाले जो अपराध केलाय त्यामुळे मी तुझा एक डोळा फोडून टाकतो. आणि एकांत भंग झाला म्हणून श्रीराम चित्रकूट पर्वत सोडून जायला निघाले. त्याला दुसरं कारण घडलं, ते कुठल्याच रामायणात नाही, ते फक्त मला माहिती आहे. त्याचं असं घडलं, त्यावेळेला मी होतो आणि श्रीरामांना भेटायला खूप मुनी यायचे. येताना डोक्यावर दगड घेऊन यायचे. श्रीराम म्हणाले भेटायला येतात ते ठीक आहे, दगड का बरं घेऊन येता? म्हणाले रामा, आम्ही पाहतोय तुमची पत्नी आहे, तुम्ही कंदमुळं फळं घेऊन येता, ती छान छान शिजवते आणि तुम्हाला वेगवेगळे रेसिपीज करून देते. मग आम्हालाही असं वाटायला लागलं की आपल्यालाही एखादी पत्नी असावी आणि त्यांनी पण आपल्याला कंदमुळं फळं काहीतरी छान शिजवून खायला. मग दगडाचं काय काम? काय नाही रामा, पूर्वी तुमची कीर्ती आम्ही ऐकली, दगडाला पाय लागला की त्याची बाई होते. मग हा काय दगड आणलाय, तुम्ही पाय लावा, बाई झाली की घेऊन जातो. भगवान कुठल्याही रामायणात नाही बरं का. हे कुठल्याही रामायणात नाही, हे आपलंच आहे. नाही तर जाल रामायणात शोधायला आणि रामालाही शोधायला जाल दगड घेऊन, काही सांगता येत नाही. काही काही दगड दगडच असतात. म्हणाले बाई मिळावी म्हणून दगड घेऊन जाते. रामाचा पाय लागला की दगडाची बाई होते. थोडक्यात श्रीरामांचा एकांत भंग झाला म्हणून श्रीराम चित्रकूट परिसर सोडून निघाले. चित्रकूट परिसरात अत्री मुनी राहतात. या अत्री मुनींचं भगवंतानं दर्शन घेतलं. अत्री मुनी भगवंताच्या दर्शनाला आले. त्यांची कथा सांगणार नाही, त्यांची असो. पुढं त्यांची पत्नी आहे माता अनुसयाजी. या अनुसयाजींना
भगवंताचं दर्शन घ्यायला यायचं नव्हतं, कारण त्या पतिव्रता आणि त्यांना भगवंताचं दर्शन घ्यायला येणार नाही, म्हणून श्रीरामांनी जानकी मातेला त्यांचं दर्शन घ्यायला पाठवलं. आणि जानकी माता अनुसयाजींचं दर्शन घ्यायला गेल्या. तिथे मोठा संवाद आहे. त्यामुळे अनुसया मातेनं जानकी मातेला सुंदर वस्त्र दिली, सौंदर्य प्रसाधनं दिली, जी वस्त्र कधीही फाटणार नाहीत, तुटणार नाहीत, मलिन होणार नाहीत, अशी आभूषणं दिली की जी आभूषणं कधी खराब होणार नाहीत. असे सौंदर्य प्रसाधनं दिली की ज्या सौंदर्य प्रसाधनानं जानकीचं सौंदर्य कायम राहील. तर ती प्रसाधनं आणि वस्त्र आणि आभूषणं कोणती, तर त्याला पतिव्रता धर्म असं म्हणतात. आता पतिव्रता धर्म काही मला विचारू नका, कारण अशा प्रकारचा शब्द जर काही आपल्या कानावरती पडला तर अंगावर पाल पडल्यानंतर जसा झटकून टाकतो तसं झटकून टाकायचा असतो. भगवान अरण्यकांडामध्ये पंचवटीला येतात आणि पंचवटीला येऊन भगवान सुंदर एक पर्णकुटी गोदावरी तटी निर्माण करून लक्ष्मणासह राहतात. लक्ष्मणजी एका प्रसंगामध्ये श्रीरामांना तत्वज्ञान विचारतात. ते रामगीता आहे. रामगीतेचा उपदेश श्रीरामांनी लक्ष्मणांना केलेला आहे. श्रीरामांना उपदेश करून, लक्ष्मणांना उपदेश करून श्रीराम एकदा असेच एकांतामध्ये बसलेले असताना जानकीला म्हणतात की जानकी, मला काही विशिष्ट व्रत करायचं आहे. त्या व्रताचं चिंतन, त्या व्रताबद्दलचा असलेला भाग श्रीराम गुप्तपणे माता जानकीला सांगतात. घडलं असं, दंडकारण्यात भगवंतानं प्रवेश केला. तिथे प्रचंड अस्थींचा समूह, हाडांचे ढिगारे पाहिले. मुनिगणांना विचारलं, हे हाडांचे ढिगारे का? तर मुनिगण म्हणाले की पूर्वीच्या काळी इथं राहणाऱ्या इलवल आणि बलवल राक्षसांनी इथे तपश्चर्या करणाऱ्या ऋषीमुनींना खाऊन टाकले, त्यांचे हे ढिगारे. श्रीराम संतापले. श्रीरामांनी हात वरती करून प्रतिज्ञा केली की मी दाशरथी राम तेव्हाच म्हणवीन जेव्हा मी या पृथ्वीवरनं सगळ्या निशाचरांचा, राक्षसांचा निप्पात करीन. मुनिवर अगस्त्यजींना दर्शन घ्यायला गेले. पंचवटीच्या गोदावरी तटी सुंदर पंचवटीत गिद्धराज जटायूंची भेट झाली. जटायू म्हणाले, मी आपल्यावरती लक्ष ठेवून राहीन, जानकीवरती लक्ष ठेवून राहीन. घडलं असं, या पंचवटीच्या किनाऱ्यावरती या दोन सुंदर राजकुमारांना एका स्त्रीनं पाहिलं. तिचं नाव आहे शूर्पणखा. ही शूर्पणखा श्रीरामांच्या समोर आली, सुंदर वेश धारण करून आली आणि श्रीरामांना म्हणते, माझ्याशी विवाह करा. श्रीराम म्हणाले, बाई ग, माझी पत्नी आहे, मी काय तुझ्याशी विवाह करू शकत नाही. तो जो दूरवर बलदंड पुरुष बसलेला आहे ना, गोरा गोरा आहे, मोठा चिकना आहे, जा त्याच्या. गेली. त्याला काय म्हणाली माहिती आहे, हे पुरुषवरा, तुझ्यासारखा पुरुष मी त्रिभुवनात पाहिला नाही, माझ्याशी लग्न कर. बरं का, शूर्पणखा नावाचे कसे असतात त्याचं वर्णन करतो आहे. अगोदर श्रीरामांकडे गेली, म्हणाली तू माझ्याशी लग्न कर. श्रीराम म्हणाले, माझी पत्नी, मी नाही लग्न करत, त्याच्याकडे जा. त्याच्याकडे गेली, म्हणाली तुझ्यासारखा मी पाहिला नाही, तू माझ्याशी लग्न कर. लक्ष्मण म्हणाले, बाई ग, मी त्यांचा धाकटा भाऊ आहे आणि ते माझे मोठे भाऊ आहे. तू माझ्याशी लग्न केलं, मी त्यांचा दास, तू त्यांची दासी, तुला काय फायदा होईल? त्यापेक्षा मी तुला सांगतो, ते अयोध्येचे राजकुमार आहेत, त्यांना एक नाही 10 लग्न केलेली चालणार आहेत, तू त्यांच्याचकडे जा. गेली श्रीरामांकडे, म्हणाले माझ्याशी लग्न करा. श्रीरामांनी पुन्हा टपाल केलं, पुन्हा लक्ष्मणांनी पुन्हा टपाल केलं श्रीराम. ही ज्याला भेटली त्याला म्हणायची, तुझ्यासारखा पाहिला नाही, तू माझ्याशी लग्न कर. या जातीला शूर्पणखा म्हणतात. शूर्पणखा कोणाला म्हणतात? जी ज्याला त्याला म्हणते की तुझ्यासारखा पाहिला नाही, तू माझ्याशी लग्न. हा क्यूट, तो स्मार्ट. शूर्पणखा अशी असते.
श्रीरामांनी काय केलं, श्रीरामांनी लक्ष्मणाकडे पाठवलं आणि आपलं हे टपाल चाललेलं पाहिल्यावर शूर्पणखेला आला राग. शूर्पणखा म्हणाले, होय ना होय, या बाईमुळं, या तुझ्या पत्नीमुळं तुम्ही मला असं करत आहात, मी हिलाच खायला निघतंय. तिने मूळ रूप धारण केलं, धावली, जानकी मातेला खायला निघाली. श्रीरामांनी खूण केली आणि लक्ष्मणांनी बाण चालवले. नाक कान बिनु भय बिकरारा, नाक कान कापून टाकलं, नाक कान कापून टाकलं. खरं दूषणाकडे गेली, त्रिशिराकडे गेली. 14,000 राक्षस धावून आले, श्रीरामांवरती आक्रमण केलं. श्रीराम लक्ष्मणांना म्हणाले, जानकीला घेऊन जटायूच्या गुहेमध्ये जा. लक्ष्मण हातपाय आपटायला लागले, म्हणाले, दादा आता चांगली वेळ आली होती हात साफ करायची आणि तुम्ही म्हणताय हिला जानकी मातेला घेऊन गिरिकंदरात जाऊ, माझी आज्ञा, जा. लक्ष्मणांना नाईलाजास्तव जानकी मातेला घेऊन गिरिकंदरात लपावं लागलं. श्रीराम खरं दूषण त्रिशिरा यांच्याशी भयंकर असं संग्राम करतात. रामचंद्र भगवान की जय. 14,000 राक्षस एकत्र आले. खरं दूषण त्रिशिरा. हे मायापूर आहे, अरण्यकांड मायापूर आहे. इथे फक्त माया आहे. भगवान श्रीरामांवरती माया करायला आलेले राक्षस, माया करायला आलेल्या राक्षसांवरती माया करणारे श्रीराम आणि आपल्या मायेनं राक्षसांना संपवणारे श्रीराम. श्रीरामांनी भयंकर रणवेश घेतला, रणमत्त झाले, रणमर्द श्रीरामांना आला. गोस्वामी तुलसीदास वर्णन करताय, 14,000 राक्षस समोरनं आलेत आणि एकटे श्रीराम आपलं कोदंड घेऊन त्यांच्याशी युद्ध करतायत. कोदंड कठिन चढ़ाई, सिर जट जूट बांधत सोह क्यों. मरकत सयल पर लरत डामिनी कोटि सो जुग भुजग जो. कोदंड कठिन चढ़ाई, सिर जट जूट बांधत सोह क्यों. संग विशाल भुजग ही चाप बिसिख सुधारिक. चितवत मनहु मृगराज प्रभु गजराज घटा निहारिके. गजराज घटा निहारिके, गजराज घटा निहारिके. अर्ध्या तासात रावण मारायचं ठरलेलं आहे. श्रीरामांनी माया रचली. श्रीरामांनी काय केलं, असा एक मायावी बाण या 14,000 राक्षसांवरती सोडला की या प्रत्येक राक्षसाला शेजारचा राक्षस राम दिसतोय आणि प्रत्येक जण म्हणू लागला, हा राम आहे, मारा. आणि जो तो एकमेकांना मारू लागला. श्रीरामांना मारावं लागलं नाही, श्रीरामांनी मारल्या गेलेल्या राक्षसांना अग्निबाणानं जाळून टाकलं. यावर रामचंद्र भगवान निघाली. आता खरं दूषण त्रिशिराही मारले गेले म्हणून थेट लंकेला जाऊन पोचली. लंकेला जाऊन पोचल्यावर लोक हाकलून देऊ लागले. दरबारात गेली तरी हाकलून देऊ लागले. रावणानं पण कोण भिकारीने आणि म्हणून बाहेर काढून दिलं. शेवटी हातवारे करत सांगते की मी तुझी बहीण आहे. तेव्हा रावणानं ओळखलं आणि भर दरबारामध्ये ही जे काय बोलते ते काही कळेना. कसं कळेल, तुम्ही नाक दाबून बोला बरं. नाक कापलं गेलं, कान कापलं गेलं तर बोलता येईल का? त्यामुळे बोलता काही येत नाही. हातवारे करून सांगते की रावणा, अरे दशानना, तिथे जे 2 राजकुमार आहेत त्या 2 राजकुमारांनी माझी ही अशी अवस्था केली आहे. खरं दूषण त्रिशिराही संपवलेले आहे. रावण तिथून उठला आणि रावण सरळ आपल्या अंतर्महालामध्ये
एकटा बसलाय आणि एकटा बसून विचार करतो. हा गोस्वामी तुलसीदासांचा रावण आहे. म्हणाले असं घडलं. खरं दूषण त्रिशिरा संपले. खरं दूषण त्रिशिरा हे प्रचंड राक्षस आहेत, त्यांना सर्वसामान्य कोणी मारू शकत नाही. आणि ज्या अर्थी खरं दूषण त्रिशिरा मारले गेले त्या अर्थी प्रत्यक्ष भगवंतानं अवतार घेतला असला पाहिजे. आणि म्हणून गोस्वामी तुलसीदासांचा रावण विवेकी आहे. सुररंजन भंजन मही भारा, जो भगवंत लीन अवतारा, तो मैं जाय बैरू हटि करओ, प्रभु सर प्राण तजे भवतरओ. सुर भजन न होई तामस देहा. माझ्याकडनं भजन होणार नाही. बघा, गोस्वामी तुलसीदासांचं रामायण आपल्याला मुभा देतं, मोकळीक देतं. काय बनायचंय त्याची. कौशल्य बनता येते, बना. दशरथ बनता येते, बना. लक्ष्मण बनता येते, बना. भरत, शत्रुघ्न, जानकी, अजून इतर कोणी. रावण बनता येते का, बना. पण गोस्वामी तुलसीदासांचा रावण किती स्पष्ट आहे बघा. गोस्वामी तुलसीदासांचा रावण म्हणतो की खरदूषण त्रिशिरा यांना मारणारा सामान्य माणूस नाही. यांना मारलं त्या अर्थी हा भगवंताचा अवतार आहे. भगवंताचा अवतार असेल तर माझ्याकडनं काही भजन होणार नाही. माझ्यासारख्या माणसाकडनं भजन होत नाही. कबूल करणारा आहे, आपण तर कबूलही करत नाही. आपण रावणापेक्षा रावण. आपल्याकडनं भजन होत नाही तरी रामा रामा, अरे मी तुझं किती करतो. राम म्हणतो मला सगळं दिसतं, तू किती नामी आहे, मी चांगलं ओळखतो. भजन न होई तामस देहा. माझा देह तामस आहे आणि या तामस देहाकडनं भजन होणार नाही. मी विरोध करीन, सर्व शक्तीनं विरोध करीन. आणि जर तो सामान्य माणूस असेल तर त्याला संपवेल, आणि जर तो भगवान असेल तर मी संपेल. श्रीरामांच्या बाणानं मला मोक्ष प्राप्त होईल. आणि जर श्रीराम सामान्य असतील तर त्यांची पत्नी, त्यांचं राज्य, सगळं काही माझं. रावणानं वैर करायचं ठरवलं. मारीच्याकडे गेला. मारीच्यानं अक्कल काढली. मारीच्याला सगळं सांगितलं. मारीच्या काय म्हणाले, तू मायावी मृग बन. बर, मग तू त्या राजकुमाराला त्या पर्णकुटीपासून दूर ने. मग म्हणाले, मी त्याची पत्नी पळवून नेईल. मारीच म्हणाले, रावणा 10 डोकी आहेत, एकात तरी अक्कल आहे का नाही. हो खरंच बोललाय, मी काय आपलं पदरचं बोलत नाही. ती बाकीची दगडाची कथा पदरची सांगितली. मला म्हणतो असं. अहो मी त्या श्रीरामांना पाहिलंय ज्यांनी मला एक काडीसारखा बाण मारला होता, 100 योजन दूर उचलून फेकून दिलेलं होतं. आणि त्या दिवसापासून र नावाच्या पासून तयार होणाऱ्या वस्तू मी सोडून दिलेल्या आहे. रत्न सोडलं, राज्य सोडलं, रथ सोडला, रमणी सोडली. कशामुळं? रामाच्या भीतीमुळं. रामाच्या भीतीमुळं रकारापासून जे जे तयार होतं ते मी सोडलं. मी अनुभव घेतलाय. महाराज दशानन म्हणाले, तू स्वतःला शाणा समजतोस का काय? तुला जास्त अक्कल आली का? आता या ठिकाणी गोस्वामी तुलसीदास तुम्हा आम्हाला उपदेश करतात. महाराज दशाननांना 10 तोंड असल्यामुळे 10 जणांची नावं एका वेळी घेतात. म्हणतात की या लोकांची डोकं लावायचं नाही. त्यामध्ये शस्त्री, मर्मी, सठ, बुध, बैद 10 जण आहेत. अर्ध्या तासाचीच मुदत असल्यामुळे काही काळजी नाही. चला पुढे. ज्याच्या हातात शस्त्र आहे त्याच्याशी डोकं लावायचं नाही. ज्याला आपली काही रहस्य माहिती आहेत, गुप्त गोष्टी, त्याच्याशी डोकं लावायचं.
जो आपल्या घरी स्वयंपाकी बोलवलाय ना, डोकं लावायचं नाही, वैद्याशी डोकं लावायचं नाही. म्हणाले हो डॉक्टर, काय पोटदुखायची गोळी दिली, पण पोट दुखायचं थांबलं आणि डोकं दुखायला लागलं, हे काय गोळी दिली का काय? असं का? ये पुन्हा गोळी देतो तुला. वेड्याशी डोकं लावायचं नाही. तसं म्हणाले या महाराज दशनानांची डोकं लावून उपयोग नाही. इकडे भगवान श्रीराम जानकी मातेला म्हणतात की जानकी, मला एक उत्तम व्रत करायचं आहे. त्या व्रताकरता मी तुला गुप्त गोष्ट सांगतो. अगस्त्य ऋषींनी सांगितलेला मंत्र श्रीराम जानकीला सांगतात की जानकी, तू स्वतःला अग्निनारायणाच्या स्वाधीन कर आणि छाया सीता माझ्यापाशी ठेव. तुझी खोटी प्रतिमा, बोलू AI, पटकन समजेल. छाया सीता, खोटी प्रतिमा, काही समजणार नाही. छाया सीता माझ्यापाशी ठेव, मूळ सीता अग्निनारायणामध्ये समाविष्ट होवो. भगवंताच्या मुखात अग्नी राहतो आणि भगवंताच्या वचनात माता जानकी आहे. माता जानकीनं स्वतःला अग्निनारायणाच्या स्वाधीन केलं. छाया सीता भगवंताच्या ठिकाणी राहिली, बरोबर राहिल्या. लक्ष्मणांनाही उमजलं नाही. मायावी मृग मारीच बनून आला, श्रीरामांना पर्णकुटीपासून दूर नेऊ लागला. श्रीरामांनी लक्ष्मणाला जानकीचं रक्षण करायला ठेवलं. मोठा विनोदी प्रसंग आहे. मायावी मृग आला आणि जानकी माता म्हणाल्या, श्रीरामा किती सुंदर मृग आहे, या मृगाला मारा आणि माझ्याकरता घेऊन या. लक्ष्मण म्हणतात की आजवर वहिनी कधी मोठ्या आवाजात दादाशी बोलल्या नाहीत, आणि आज वहिनींना काय झालं, यांना मारा आणि आणा असेल बुवा. आणि दादाला काय झालं, वहिनी म्हणाल्या धावले आणि धनुष्यबाण घेऊन निघाले. दादाही डोकं लावायला तयार नाही. लक्ष्मणांना काही कळेना. श्रीराम म्हणाले, लक्ष्मणा तुम्ही इथे उभे राहा, तुम्ही यांचं रक्षण करा. श्रीराम मारीच्याच्या पाठलागावरती निघाले. मारीच्यानं श्रीरामांना दूर नेलं. मारीच टप्प्यात आला. श्रीरामांनी बाण मारला. मारीच्याच्या हृदयाचा वेध घेतला. मारीच मरता मरता अगोदर लक्ष्मण धाव म्हणून श्रीरामांचा आवाज काढतो आणि प्राण सोडताना मात्र राम राम उच्चार करतो. लक्ष्मणा धाव म्हणून आलेला आवाज लक्ष्मणांनी ऐकला, जानकी मातेनं ऐकला. जानकी माता म्हणतात की ऐकलं नाही का, तुमचे बंधू संकटात आहेत, जा मदतीला. अजून आश्चर्य. म्हणाले, वहिनी साहेब, हो दादा आणि संकटात? काय नाही. म्हणाले, याचा अर्थ तुम्हाला मला एकटीचा, तुमच्या मनात काहीतरी काळबेरं आलंय, मी एकटीला पाहून काय वाटेल ते बोलायला लागले. लक्ष्मणांना अजून आश्चर्य. म्हणाले, काय बोलताय. कान बंद केले. आपल्या धनुष्यानं रेष ओढली. म्हणाले, माई या पुढे येऊ नका, मी चाललो, मी तुमचं वाटेल ते बोलणं ऐकत नाही. लक्ष्मण धावले. श्रीराम परतून येत आहेत. श्रीरामांनी लक्ष्मणांना पाहिलं, आरडाओरडा करू लागले, लक्ष्मणा तुला कळत नाही का, जानकीला एकटीला का सोडून आला? म्हणाले, दादाला काय झालं, त्या मला वाटेल ते बोलले, काही बोलली असो, तू तिथे थांबायला हवं होतं. आता जानकी पर्णकुटीत नसणार, आता जानकीला कोणीतरी खाल्लेलं असणार, आता जानकीचं असं, आता जानकीचं तसं. खरं सगळं नाटक होतं ना हे. आणि नाटक असल्यामुळे नाटक गडद अभिनय करावा लागतो. साधू वेशाद दशानन आले. दशाननाचं स्वागत केलं. म्हणाले, राम येतील, थांबा, तेवढा वेळ नाही, मला भिक्षा घाला. लक्ष्मणानं आखलेल्या रेषेला ओलांडायला लावलं आणि भूमीच्या खाली हात घालून दशाननानं जानकीला उचललं, भूमीच्या तुकड्यासह उचललं, रथामध्ये ठेवलं. रथ आकाश मार्गाने जाऊ लागला. जटायू उठले. जटायूंनी घनघोर संग्राम केला. रावणाला शतविक्षत केलं. रावणानं चंद्रहास खड्ग काढलं. जटायूचे पंख छाटले. जटायू भूमीवरती पडला आणि वायुवेगानं आकाश मार्गानं दक्षिण दिशेला दशानन जानकी मातेला घेऊन गेला. श्रीराम धावत येत आहेत. आश्रम छिन्न भिन्न पाहतायत. आश्रम अस्ताव्यस्त पाहतायत. जानकी 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 म्हणून आरडाओरडा करू लागले. लक्ष्मणा तुला सांगितलं होतं जानकीला काहीतरी झालेलं असणार, जानकीला राक्षसांनी जानकीला स्वापदांनी खाल्लं, जानकीला. जानकी जानकी जानकी. कुठे वृक्षांपाशी जातात, फळाफुलांपाशी जातात. जानकी पाहिली, जानकी पाहिली, जानकी पाहिली. आणि दूरवर
रक्तानं माखलेला प्राणी दिसला, म्हणाले यानंच जानकीला खाल्लंय, लक्ष्मणा याला मार. क्षीण आवाजात जटायू भगवंताचं नामस्मरण करत होता. भगवान जटायूला निजधाम देतात. जटायू भगवंताच्या स्तुतीनं आपला देह यद्गत्वा न निवर्तन्ते, जटायूला सायुज्य मुक्ती भगवान देतात. भगवान तिथून सुंदर अशा एका आश्रमामध्ये येऊन पोचतात. तो आश्रम आहे शबरीचा. शबरी देखी राम गृह आए, मुनि के बचन समझे जिय भाई. सरसिज लोचन बाहु विशाला, जटा मुकुट सिर उरबन माला. श्याम गौर सुंदर दो भाई, श्याम गौर सुंदर दो भाई. सबरी परी चरण लपटाई, सबरी परी चरण लपटाई, सबरी परी चरण लपटाई. सबरी देखी राम गृह आए. प्रेम मगन मुख बचन न आवा, पुनि पुनि पद सरोज सिर नावा. प्रेम मगन मुख बचन न आवा, पुनि पुनि पद सरोज सिर नावा. सादर चलले चरण पखारे, सादर जलले चरण पखारे. पुनि सुंदर आसन बैठारे, पुनि सुंदर आसन बैठारे, पुनि सुंदर आसन बैठारे. सबरी देखी राम गृह आए, सबरी देखी राम गृह आए. सबरी देखी राम गृह. भगवान शबरी मातेचं दर्शन घ्यायला जातात. भगवान शबरी मातेचं दर्शन घेतात. भगवान शबरी मातेला नवविधा भक्तीचं वर्णन करतात. शबरी मातेला विचारतात जानकी कुठे. शबरी माता संपूर्णपणे सांगतात. पण जानकीच्या अपहरणाने दुःखात व्याकुळ असलेलं मी काही ऐकत नाही असं नाटक करतात आणि भगवान पंपा सरोवराला मुक्काम करतात. पंपा सरोवराला नारदजी येऊन भगवंताला भेटतात. नारदजी भगवंताला पंपा सरोवराला असं शांत बसलेलं पाहतात, कारण चातुर्मास सुरू झालेला असतो आणि चातुर्मास्यामुळे आता पुढे भगवान जाऊ शकत नाहीत. शांत असलेल्या भगवंताला नारदजी विचारतात, मला एक प्रश्न पडलाय रामा. हे भगवन, मला एक प्रश्न आहे. मला त्यावेळेला त्या विश्वमोहिनी राजकन्येशी लग्न करायचं होतं, ते तुम्ही नाही करू दिलं. आणि भगवान श्री नारदांना समजावून सांगतात. भगवंतानं नारदांना उपदेश केलेला आहे. नारदा, जोपर्यंत माझा भक्त माझ्यावरती एखाद्या लहान मुलाप्रमाणे विश्वासून राहतो ना, तेव्हा मी त्याचं सगळं सांभाळ करतो. जसं एखादा बाळ आपल्या आईवरती अवलंबून असतं, तसं मी त्याचा सगळ्या रीतीने सांभाळ करतो. पण जेव्हा तो स्वतःला ज्ञानी समजतो, तेव्हा मात्र मी सांभाळत नाही. तुमचं तसंच होतं, म्हणून मी तुम्हाला विवाह करू दिला नाही. आणि या प्रसंगामध्ये
नारद भगवंताला वरदान मागतात की भगवान आपण माझ्यावर प्रसन्न असाल तर मला वरदान द्या. भगवान म्हणाले अदेय कछु मोरे नाही. म्हणाले भगवान आपली अनेक नावं आहेत. कोणी वासुदेव म्हणतं, कोणी राम म्हणतं, कोणी कृष्ण म्हणतं, कोणी हरी म्हणतं, कोणी गोविंद म्हणतं. पण या सगळ्या नावामध्ये राम नामाला वरदान असं द्या की आपल्या सगळ्या नामात रामनाम पापनाशक व्हावं. रामनाम सर्व पापांचा समूह नष्ट करणारं व्हावं. भगवान श्रीराम नारदांना रामनामाला वरदान देतात. आणि भगवान महादेव माता पार्वतीला विचारतात की ऐकतेस का उमा, जागी आहेस का? भगवान श्रीराम रडले आणि त्यांना मी प्रणाम केला तर तुझ्या मनात शंका आली. आता तरी तुला कळतंय का की भगवान श्रीराम कोण आहेत? राम मानवी अवताराला आले म्हणून मानवी अवताराच्या मर्यादा आणि मानवी अवतारात असलेलं भगवंताचं कार्य करण्याकरता हे सगळं करतात. भगवान पंपा सरोवरावरून निघाले, किष्किंधा पर्वतापाशी पोचले. किष्किंधा पर्वतावरती वानरगण बसले होते. वानरगणांना पाहून माता जानकीनं आपले दागदागिने वानरगणांच्या दिशेने टाकले. किष्किंध पर्वतावरती वानरगणांना दागिने मिळाले. किष्किंध पर्वतावरती सुग्रीव येऊन मंत्रीगणांसह राहत होता, कारण वालीनं त्याला आपल्या राज्यातनं हाकलून दिलेलं होतं. आता सुग्रीवाला भीती वाटली की हे 2 राजकुमार वालीनं पाठवलेत का, म्हणून मारुतीरायांना पाठवतात यांचा भेद जाणून घेण्याकरता. मारुतीराय ब्राह्मण वेश धारण करतात, श्रीरामांसमोर जातात, श्रीरामांना प्रणाम करतात, आपलं नाव सांगतात. श्रीराम प्रणाम करून उत्तर देतात, मी दाशरथी राम आहे, हा माझा अनुज लक्ष्मण आहे, माझी पत्नी राक्षसांनी पळवली म्हणून तिचा शोध घेत आम्ही इथे आलेलो आहोत. मारुतीराय विकल होतात, व्याकुळ होतात. मारुतीराय भगवंताला म्हणतात मला ओळखलं नाही. भगवान म्हणाले नाही. मारुतीरायांनी आपलं मूळ रूप घेतलं आणि मूळ रूप घेतल्याबरोबर भगवान धावले आणि मूळ रूपात असलेल्या मारुतीरायांना भगवंतानं आपल्या हृदयाशी घेतलं आणि सिद्धांत सांगतात की मारुते, तुम्ही जसे आहात तसे माझ्या समोर या, मी तुमचा स्वीकार करीन. पण तुम्ही स्वतःला लपवून नसलेलं रूप घेऊन सोंग घेऊन माझ्या समोर आलात तर मी ओळखणार नाही. मारुते, तुम्ही जसे आहात तसे मला स्वीकार. मारुती सुग्रीवाशी भगवंताची मैत्री करवतात. सुग्रीव भगवंताची परीक्षा घेतात. दुंदुभी राक्षसाचा ढिगारा उलथवून टाकायला सांगतात. भगवान दुंदुभी राक्षसाचा ढिगारा उलथवून टाकतात. एका रेषेमध्ये असलेल्या ताड वृक्षांना भगवान श्रीरामांना छेदायला बाण मारायला सांगतात. एका बाणातच श्रीराम ताड वृक्षांना छेदून टाकतात. आता श्रीराम वालीला सुग्रीवाशी लढायला पाठवतात. सुग्रीव वालीच्या युद्धामध्ये वाली सुग्रीवाला चांगला चोप देतात. सुग्रीव परत येतात. म्हणाले मार खायला पाठवलं होतं का? भगवान म्हणाले तुम्ही दोघं एवढे सारखे दिसतात की मी चुकून कोणाला मारलं असतं तूच मेला असता तर काय करा, म्हणून कोणाला मारलं नाही. भगवंताच्या गळ्यात कण्हेरीच्या पुष्पांची माळा आहे. भगवान ती माळा सुग्रीवाच्या गळ्यात घालतात आणि म्हणाले लढायला. याचे हातपाय लटपट आहेत. म्हणाले बघा बरं, अरे जा. सुग्रीव वालीशी युद्ध करू लागला आणि भगवंतानं झाडा आडून वालीला संपवलं. वाली तक्रार करतोय, एखाद्या पशुप्रमाणे झाडा आड लपून तुम्ही माझी शिकार केलीत, तुमच्या धिक्कार. भगवान वालीला उत्तर देतात, वाली, जो अधर्माचं आचरण करतो त्याला दंड देणं हे माझं कार्य आहे. वाली, आपली मुलगी, आपली सून, आपल्या धाकट्या भावाची पत्नी यांच्याविषयी ज्याच्या मनामध्ये वेड्या वाकड्या भावना येतात तो वध्य आहे. तू तुझ्या धाकट्या भावाची पत्नी पळवली आणि तिच्या समवेत राहतो, तू वध्य आहे, तू मारायलाच पाहिजे. भगवंतानं वालीचा वध केला. सुग्रीवाला राज्य मिळालं. सुग्रीव आनंदात राहू लागला. सुग्रीव राम कार्य विसरला. भगवान म्हणाले लक्ष्मणा, उठसूट संताप करतात, आता संतापायची वेळ आहे, जा सुग्रीवावरती संताप करा. लक्ष्मण गेले. भयंकर क्रोध करू लागले. म्हणाले राम कार्य विसरला. मारुतीराय आले. मारुतीरायांनी प्रणाम केला. लक्ष्मणांना शांत केलं.
सारे सुग्रीव सारं वानरदळ घेऊन भगवंताच्या पाशी पोचले. भगवंतानं वानरदळाचे 4 भाग केले. दक्षिण दिशेला जाणाऱ्या भागामध्ये नलनील अंगद जांबवंत आणि हनुमंत आहे, आणि दक्षिण दिशेला जानकीचा शोध घेण्याकरता हे सारं वानरदळ निघालं. शोध घेता घेता एका गुहेमध्ये जाऊन पोचलं. त्या गुहेमध्ये स्वयंप्रभा नावाची साधक आहे. या स्वयंप्रभेनं वानरदळाला थेट समुद्रकिनाऱ्यावरती पोचवलं. समुद्रकिनाऱ्यावरती पोचल्यावर वानरदळ शांत बसलं. वानरदळ म्हणाले, आता सगळेच मार्ग संपले, आता हा समुद्र आहे, कसा ओलांडायचा? एक एक जण एकेकाचं बल सांगतोय. अंगद म्हणाले, मी 25 योजन जाईल, पण पुढे नाही जाऊ शकत. नलनील म्हणाले, मी 50 योजन जाईल, पुढे नाही जाऊ शकत. जांबवंत म्हणाले, मी जेव्हा तरुण होतो तेव्हा भगवंतानं त्रिविक्रम रूप धारण केलं होतं, मी 7 परिक्रमा केल्या, आता मी म्हातारा आहे, आता नाही जाऊ. आणि जांबवंत मारुतीरायांकडे पाहून म्हणतात, अरे हा आपल्या समवेत आहे, याच्या शक्ती सुषुप्त करून ठेवलाय. जोपर्यंत याला कोणी याच्या शक्तीची आठवण देणार नाही तोपर्यंत याला याच्या शक्तीचा परिचय होणार नाही. अरे मारुते, तू साक्षात पवनपुत्र आहेस, तू महाबलशाली आहेस. आणि जशी जशी मारुतीरायांना आपल्या शक्तीची आठवण करून दिली तसं तसं मारुतीराय प्रचंड रूप धारण करतात. आणि हे सुंदरकांड आहे. या सुंदरकांडात आपण प्रवेश करतो. भगवान श्रीरामांची स्तुती आहे. शांतम शाश्वतमप्रमेय मनघं निर्वाण शांतिप्रदं ब्रह्मा शंभु फणींद्र सेव्य मनीषं वेदांत वेद्यं विभुं रामाख्यं जगदीश्वरं सुरगुरुं मायामनुष्यं हरिं वन्देऽहं करुणाकरं रघुवरं भूपालचूडामणिं. नान्या स्पृहा रघुपतेर्हृदये स्मदीये सत्यं वदामि च भवान् अखिलान्तरात्मा. भक्तिं प्रयच्छ रघुपङ्गवनिर्भरां मे कामादिदोषरहितं कुरु मानसञ्च. जो प्रचंड पर्वताकार देह मारुतीरायांनी धारण केलेला होता त्याचं वर्णन करतात. अतुलित बलधाम हेम शैलावदेह धनुजवन कृशान ज्ञानिनामग्रगण्यं सकल गुणनिधान वानराणामधीश रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि. जामवंत के बचन सुहाए सुन हनुमंत हृदय अति भाए. तब लगी मोर पर क्यों तुम आए से दुख कंद मूल फलकाय. जब लगी आवो सीता ही देखी होई काज मोहि हर्ष विशेष. यह कही नाई सबन कहु माता चले हर्षि धरि रघुनाथा. भूधर सुंदर कौतुक कोदि चढ़े उताऊ पर. बार बार रघुवीर समारी तरके उपवन तनय बल भारी. जहि गिरि चरण दे हनुमंता जहि गिरि चरण दे हनुमंता. चले सोगा पाताल तुरंत जिमि अमोघ रघुपति करवाना. एहि भांति चले हनुमाना. जलनिधि रघुपति दूत विचारी तय मैनाक होई श्रमहारी. तय मैनाक होई श्रमहारी. तय मैनाक होई. हनुमान तेहि परसाकर पुनि कीन प्रणाम. राम काज कीन्हे बिनु मोहि कहा विश्राम. प्रचंड पर्वताकार रूप धारण केलं. पर्वतावरती चढून गेले. पर्वतावरती चढून जाऊन जयघोष केला. जय श्रीराम, जय श्रीराम. सगळ्यांचा आवाज निघेपर्यंत रावण मरणार नाही.
जेवढे बसले तेवढ्या सगळ्यांनी आवाज काढला तर रावण मरेल. जय श्रीराम. मग काय म्यूट केला होता का? जय श्रीराम. उंच पर्वतावरती चढून गेलेले मारुतीराय पर्वताला दाबून आकाशामध्ये उडाले. आकाशामध्ये असं काही उड्डाण घेतलं, पर्वत पार रसातळाला. मारुतीराय आकाशामध्ये छोट्याशा माशीप्रमाणे दिसतात. मारुतीराय 100 योजन समुद्र ओलांडून जाऊ लागले. मैनाक पर्वताला म्हणाले, थोडा वेळ विश्रांती घ्या. राम काजू की ये बिना मोही कहा विश्राम. सुरसा राक्षसीण आली, हिच्या मुखात प्रवेश केले, बाहेर आले, निघून गेले पुढे. लंकेच्या द्वारावरती उतरले. लंकिणी आरवी आली, लंकिणीला ठोसा मारला. लंकिणी बेशुद्ध पडली. म्हणाले, मला ब्रह्मदेवानं रावणाला वरदान दिल्यानंतरच सांगितलं होतं, एक माकड येईल आणि ते माकड तुला मारेल. ते माकड मारल्यानंतर तू बेशुद्ध पडशील आणि लंकेचा तिथून पुढे सर्व ऱ्हास होईल. त्यामुळे जा बाबा आत. मारुतीराय लंकेमध्ये प्रवेश करतात. मारुतीराय लंकेचं निरीक्षण करतायत. कनककोट विचित्र मणिकृत सुंदरायतनागना चौहट्ट हट्ट सुबट्ट वीथि चारुपुर बहुविधि बना गजबाज खच्चर निकर पदचर रथ बरुतन को गने बहुरूप निशिचर जूथ अति बल सेन बरनत नहीं बने. सेन बरनत नहीं बने. सेन बरनत. सुंदर लंका आहे, सुवर्णाची लंका आहे. सुंदर सुंदर राजप्रासाद आहेत, सुंदर सुंदर रथ मार्ग आहेत आणि मोठे मोठे निशाचर एकमेकांची झुंज घेत आहेत, म्हशी खात आहेत, रेडे खात आहेत. असा प्रचंड असणारा लंकेचा भाग. आणि लंकेत दशाननाच्या महालामध्ये प्रवेश करतात. दशाननाच्या महालामध्ये सगळं नाचगाणं होऊन सगळ्या नर्तिका वाद्य वाजवणाऱ्यांच्या वाद्यावरती झोपी गेल्या. एवढं नाचवलं रावणानं, एवढं नाचवलं डीजे लावून. आणि मग काय, नर्तिका वाद्य वाजवणाऱ्यांच्या वाद्यावर डोकं ठेवून झोपून गेल्या. अंगाच्या वस्त्राचं भान नाही, नको ते सगळे भाग उघडे पडलेले आहेत. आणि मारुतीराय उघड्या डोळ्याने पाहतायत, पण मारुतीरायांच्या हृदयात किंचितही विकार येत नाही. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठ. जितेंद्रिय. दशाननाच्या राजमहालामध्ये गेले, दशाननाच्या शयन कक्षात गेले. तिथे माता मंदोदरी दिसतात. म्हणाले, जानकी. पण त्या राजमहालामध्ये एवढा वास पसरला होता, एवढा वास पसरला होता, कारण रावणाच्या 10 मुखामध्ये, त्याला लोक विमल म्हणतात. ज्याला कळलं त्याला काय करायचं. नाव विमल आहे. रावणाच्या 10 मुखामध्ये विमल भरलेले. असा वास, असा वास. मारुतीराय निघाले. मारुतीराय शोधत शोधत लंकेमध्ये असलेलं एक सुंदर तुळशी वृंदावन दिसलं. या तुळशी वृंदावनावरती रामायुध अंकित गृह शोभाबरनिन जाई नव तुलसिका बृंदतः देखी हर्ष कपिराय. आणि तुळशी वृंदावन पाहून मारुतीराय रामकथा गाऊ लागले. ते विभीषणाचं घर होतं. विभीषण बाहेर आले. अरे 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 शांत हो बाबा, इथं कुठं रामकथा. विभीषण श्रीराम मारुतीरायांना शरण गेले आणि पुढे सर्व कथा प्रसंग घडला. म्हणाले, अशोक वाटिकेमध्ये माता जानकी आहे. मारुतीराय अशोक वाटिकेमध्ये आले. जानकीच्या अवतीभोवती राक्षसिणी पहारा देत आहेत. मारुतीराय झाडावर लपून बसले. एवढ्यात चंद्रहास खड्ग घेऊन रावण आला. जानकी मातेनं आपल्या हातामध्ये गवताचं पातं धरलं आणि रावणाशी संवाद करताना मध्ये गवताचं पातं आड धरतायत. रावणाला म्हणतायत, तू काजवा आहे, श्रीराम सूर्य आहेत. श्रीराम सूर्य म्हणल्यानंतर रावण संतापला. चंद्रहास खड्ग घेऊन धावला. मंदोदरी मध्ये पडल्या. म्हणाले, 1 महिन्याची मुदत देतो, माझी हो, नाही तर मी तुला संपवून टाकेन. मारुतीरायांनी सर्व काही पाहिलं. मारुतीरायांनी अगोदर
राम नाम मुद्रिका जानकी मातेच्या समोर टाकली. जानकी माता म्हणतात ही रावणाची माया आहे. मग मारुतीराय स्वतः उभे राहिले आणि मारुतीराय राम कथा सांगतायत आणि म्हणतायत सत्य सपत करुणा निधान की. काय म्हणाले? सत्य सपत करुणा निधान, करुणा निधान. अरे वानरा, तुला हे कसं काय कळलं? मारुतीरायांनी सारं सांगितलं. तो सुंदर शब्द आहे करुणा निधान. हा एक प्रकारचा सांकेतिक शब्द आहे. श्रीरामांचं सांकेतिक नाव आहे. श्रीराम जानकीला आणि जानकी श्रीरामांचं. मारुतीराय म्हणाले माते, तुम्हाला माझ्या खांद्यावर बसून मी घेऊन जाईल, पण श्रीराम येतील, पराक्रम करतील, रावणाला संपवतील आणि तुम्हाला मुक्त करतील, काळजी करू नका. माते, मला भूक लागली आहे, फळं खाऊ? खा. फळं खायला गेले. रक्षक धावले. अक्षकुमाराला संपवलं. मेघनाद आला, ब्रह्मास्त्र वापरलं, ब्रह्मास्त्रामध्ये बांधून घेतलं, रावणाच्या सभेमध्ये गेले, रावणाची यथेच्छ निंदा केली. रावण म्हणाला या माकडाच्या शेपटीवरती माकडाचं प्रेम असतं, शेपटालाच आग लावून टाका. मारुतीराय म्हणाले चांगलं काम केलं. मारुतीरायांच्या शेपटीला आग लावली आणि उलटी पलटी लंका जारी. उलट पालट लंका जाळली आणि लंका जाळत असताना राम नामाचा घोष केला. लंका जळून शेपूट समुद्रामध्ये विझवलं आणि मातेला, जानकी मातेला प्रणाम करून म्हणाले आज्ञा दे माते, आम्ही श्रीरामांना घेऊन येतो. मारुतीराय पर्वताकार शरीर धारण करतात आणि लंकेमध्ये पुन्हा राम नामाचा घोष करतात. सियावर रामचंद्र भगवान की. शांत आले नाहीत. राम नामाचा डंका वाजवत परत आले. साऱ्या वानर कुळाला आनंद झाला. वानरगण श्रीरामांपाशी पोचले. जांबवंत आपल्या मुखानं सांगतायत श्रीरामा. नाथ पवन सुत कीनी जो करन, ससो मुख न जाय बरन. नाथ, या पवन पुत्राने जे काही केलंय ना ते हजारो मुखांना सांगता येणार नाही. जानकीची शुद्धी आणलेली आहे, जानकीचा शोध आणलाय. अबदेव विलंब न कीजे, आता विलंब करू नका, समुद्र ओलांडून पलीकडे चला. श्रीरामांनी समुद्राचा अनुनय विनय केला. समुद्र शरण येईना. श्रीरामांनी अग्निबाण चालवला, समुद्र शरण आला. नलनील दोघांच्या द्वारे सेतुबंधन झालं. वाल्मिकी रामायणानुसार 5 दिवस लागले सेतुबंधनाला. पहिल्या दिवशी काम कमी झालं, 19च योजनच तयार झालं. मग 22 योजन, मग 25 योजन, मग 27 योजन, याप्रमाणे 5 दिवसात सेतुबंधन झाला. आणि सेतूवरनं भगवान लंकेमध्ये प्रवेश करत असताना रामेश्वराची स्थापना करतात, रामेश्वराचं पूजन करतात. राम ज्याचा ईश्वर आहे असा राम, राम ज्याला ईश्वर म्हणतात असे राम, रामेश्वर. या रामेश्वराच्या दर्शनाला जे कोणी येतील, हे महादेवा आपण त्यांच्यावरती कृपा करा. जे कोणी आपल्याला काशीची गंगा आणून स्नान घालतील त्यांच्यावर कृपा करा. आणि आपल्या इथल्या सेतू म्हणजे माती काशी विश्वेश्वराला अर्पण करतील त्यांच्यावरती कृपा करा. हा सनातन धर्माचा मोठा विषय आहे. श्रीराम लंकेत प्रवेश करतात. दशाननाला विभीषण समजावून सांगायला जातात. विभीषणाला दशानन अपमानित करून हकलून देतात. विभीषण श्रीरामांना येऊन शरण होतात. श्रीराम विभीषणाचा राज्याभिषेक करतात. विभीषणाला लंकाधिपती लंकेश म्हणतात. आणि विभीषणाच्या द्वारा सुंदर अशा सेनेच्या योजना करून श्रीराम एका सुंदर मुहूर्तावरती रावणावरती आक्रमण करतात. 88 दिवस युद्ध चाललंय. घनघोर युद्ध झालेलं आहे. या घनघोर युद्धात पहिल्याच दिवशी रावण लढायला आला आणि पहिल्याच दिवशी रावणाला श्रीरामांनी भयंकर तडाखा दिला. रावण रथात आहे, राम जमिनीवरती आहे. आणि तरी श्रीरामांनी रावणाला बेशुद्ध केलं. आता त्यानंतर क्रमानं मेघनाद आला. लक्ष्मणाला शक्तिबाण वापरला, मूर्छित झाले. द्रोणागिरी आणला. लक्ष्मणांनी मेघनादाचा वध केला. श्रीरामांनी कुंभकर्णाचा वध केला. रावणाला पुन्हा पुन्हा श्रीराम मारण्याचा प्रयत्न करतायत, पण रावण मरत नाहीये. तेव्हा विभीषणाला रहस्य विचारलं. तेव्हा विभीषण सांगतात की रावणाच्या बिंबीत अमृत कुपी आहे.
या अमृतकुपीला जाळल्याशिवाय रावण मरणार नाही. तेव्हा श्रीरामांनी एक बाण धनुष्यावरती धारण केला. त्या एका बाणातनं 31 बाण निघाले. 20 बाणांनी रावणाच्या 20 भुजा छाटल्या. 10 बाणांनी रावणाची 10 मस्तकं छाटली आणि 31वा बाण रावणाच्या अमृत कुपीला जाळून नष्ट करता झाला. रावण रथातनं पडला. रावण रथातनं पडत असताना रामनामाचा उच्चार करतोय, राम राम राम. रावण मारला गेला. मरणांतीनं वैराणी म्हणून लक्ष्मणाकडनं विभीषणाकडनं रावणाचं और्ध्वदैहिक केलं. मंदोदरीला सांत्वना दिली. लंकेमध्ये विभीषणाचा प्रवेश होतो. लंकेमध्ये विभीषणाचा राज्याभिषेक होतो आणि विभीषणाच्या आज्ञेनं जानकी मातेला मुक्त केलं जातं. श्रीराम मारुतीरायांकडनं निरोप देतात की जानकीला म्हणावं, पालखीमध्ये मधून येऊ नका, जशा आहात तशात सरळ चालत या. जानकी माता सरळ चालत आल्या. श्रीराम जानकी एकमेकांना पाहतात. जानकी माता भूमीला स्पर्श करून श्रीरामांचं दर्शन घेतात. आता श्रीराम जानकीला म्हणतात की मी तुला मुक्त केलंय, तुम्हाला 10ही दिशा मोकळ्या आहेत, तुम्हाला जिकडं जायचं तिकडे जा. लक्ष्मणाला म्हणतात, या निशाचराकडे राहिल्या आहेत, यांची शुद्धी आपल्याला पाहावी लागेल, म्हणून अग्निकाष्ठ रच, चिता रच आणि या चितेमध्ये त्यांना प्रवेश करायला सांग. त्या जर शुद्ध असतील तर अग्नी. खरं तर वास्तव हे आहे, मूळ अग्निनारायणाच्या स्वाधीन केलेले सीता त्यांना परत आणायचं होतं, म्हणून जगासमोर नाटक उभं केलं जानकीच्या शुद्धी परीक्षणेचं. आणि अग्निनारायणानं मूळ सीता श्रीरामांना सोपवली. छाया सीता अग्निनारायणाला विलीन झाली. आता पुष्पक विमानावरती श्रीराम आरूढ होतात. वेगानं पुष्पक विमानावरती आरूढ होऊन श्रीराम भरद्वाज मुनींच्या आश्रमात येऊन पोचतात. मारुतीरायांना भरतजींना निरोप द्यायला पाठवतात. मारुतीराय ब्राह्मण रूपानं नंदीग्रामाला येतात आणि हळुवार रीतीनं रामकथा सांगतात. जानकीचं अपहरण, जानकीचा शोध, रावणाशी युद्ध, रावणावरती विजय आणि श्रीराम भरद्वाज मुनींच्या आश्रमाला आलेले आणि उद्याच सकाळी श्रीराम अयोध्येमध्ये येणार. भरतांचा आनंद गगनात मावेना, डोळ्यातनं अश्रुधारा वाहत आहेत. अयोध्येला धावून जाऊन सांगतायत की अयोध्या सजवा, अयोध्या शृंगारा, उद्या प्रातःकाळी सूर्योदयाच्या साक्षीनं माझे राम येणार आहेत. अयोध्या शृंगारली गेली, अयोध्या सजली आणि अयोध्या प्रातःकाळची प्रतीक्षा करतीये. आणि प्राची दिशेला 2 सूर्य उदयाला आले. एक प्रत्यक्ष नित्य उदयाला येणारा सूर्य आणि त्या सूर्याच्या बरोबर पुष्पक विमानामध्ये असलेले सूर्यकुल केतू भगवान श्रीराम. सियावर रामचंद्र भगवान की. पुष्पक विमान शरीव किनारी उतरलं. राम लक्ष्मण जानकीला प्रायश्चित्त स्नान करवलं. श्रीराम लक्ष्मणाच्या जटा काढल्या गेल्या. आता श्रीराम लक्ष्मणांना दिव्य स्नान, जानकीला दिव्य स्नान घातलं गेलं आणि दिव्य वस्त्र परिधान केली. सुंदर वस्त्र आणि वस्त्र परिधान करून सुंदर सजलेल्या रथामध्ये राम जानकी बसलेले आहेत. लक्ष्मणांनी छत्र धरलंय आणि भरत शत्रुघ्न वारा घालतायत आणि समोर वाद्य वाजतायत. एक तरफ लक्ष्मण, एक तरफ जानकी. एक तरफ लक्ष्मण, एक तरफ जानकी. बीच में जगत के पालनहारी. बीच में जगत के पालनहारी. राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है नारी नारी. राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है नारी. राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी न्यारी. राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी न्यारी. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय
राजपथावरनं दिव्य अशी भगवंताची मिरवणूक राज दरबारी पोचली आणि राज दरबारी श्रीरामांना दिव्य अशा नाना प्रकारच्या नद्यांचं, सरोवरांचं, सप्तसागरांच्या जलातनं सहस्त्रधारांनी अभिषेक सुरू झाला. मुनिगण वेदघोष करतात. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. द्यौः शान्तिरन्तरिक्षग्नु शान्ति आपाशान्तिरोषधया शान्ति ब्रह्म शान्ति सर्वगो शान्तिरेधि शान्ति शान्ति शान्ति. गुरुवर वशिष्ठांनी श्रीरामांच्या मस्तकी सुंदरसा सुवर्णाचा रत्नजडीत मुकुट ठेवला. मस्तकी सुनंदर सुवर्णाचा तिलक ओढला आणि आकाशात दुमदुभी वाजू लागल्या. अयोध्येच्या डोळ्याचं पारणं फिटलं आणि एकच जयघोष झाला. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. 14 वर्षापूर्वी घडणारा प्रसंग आज घडला. अयोध्या आनंदून गेली. गोस्वामी तुलसीदास पुढे कथा सांगत नाहीत. आम्हाला नित्य रामराज्य आहे. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी. देवदेवता भगवंताची स्तुती करताय. जय राम रमारमण समनं भवताप भयाकुल पाहि जनं. जय राम जय जय राम जय राम जय जय राम जय राम जय राम जय राम जय राम जय राम जय जय राम जय जय राम 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 जय राम जय राम मुनिमानस पंकज भृंग भजे रघुवीर महारण धीर अजय. तब नाम जपामि नमामि हरिं भव मान महामद मान रे. जय राम जय जय राम जय राम जय जय राम जय राम जय राम जय राम जय राम जय राम जय जय राम जय राम जय जय राम जय राम जय
भगवंताचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी. भगवंताचं रामराज्य आमच्याकरता नित्य आहे, अखंडित आहे. आणि रामराज्यातल्या प्रजेनं रामाला शोभेल असं वागावं. जर रामाचे म्हणवतो तर रामाला आवडेल असं वागणं असं आपला धर्म आहे. रामाला आवडणार नाही ते आपण करणार नाही, रामाला आवडेल ते आपण करूया. आणि जे रामाला आवडेल ते केल्यानं हे राष्ट्र परमवैभवाला जाणार आहे. त्यामुळे या राष्ट्राकरता, या समाजाकरता, आपल्या कुटुंबाकरता रामाचं होणं आपल्या हातामध्ये आहे. झालेली सेवा या 2 असणाऱ्या माझ्या सुंदर साथीदारांच्या निमित्तानं उत्तम झाली. प्रत्यक्ष गिरीशच तालाला आहे. गिरीश सातोनकर संभाजीनगरहून आलेले समर्थांचे सेवक, समर्थ भक्त गिरीश सातोनकर. एकीकडे गिरीश आहे आणि एकीकडे गिरीशांचा साधक आहे जयशंकर. यांचा परिचय तुम्हाला आहे, पण तरीही मी करून देतो. श्रीयुत चंदन परांजपे बेलापुराहून येतात. आमच्या अनेक कथांना ते आमच्याबरोबर असतात आणि मोठ्या प्रेमानं भगवंताच्या कथेला कलाकार नाही तर सेवेकरी म्हणून साथ करतात. समोर सोमनाथ काका आहेत, तिथेही सोमनाथ आहे. एकीकडे गिरीश, एकीकडे शंकराचे साधक, मग सोमनाथ. आणि तो महेश का गणेश? हा गणेश, हा गणेश. मग पहा बरं काय हरकत आहे. आणि त्याही पडे शोते तुम्ही महेशाच्या मूर्ती. अधिक ते सरते न्यूनते पुरते करोनी घ्यावे. त्यामुळे झालेली कथा भगवत चरणावर अर्पण करतो. जे काही न्यूनातिरिक्त आहे म्हणजे कमी जे झालेलं आहे ते माझं आहे, जे योग्य आहे ते सद्गुरूंचं आहे, ते आपल्यापाशी ठेवा. रामा हरे रामा राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे हरे. हरे रामा राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे. हरे राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे. हरे राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा
वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सर्व संतन की जय 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 रघुवीर समर्थ राजा राम तेरी आरती उतारू हे राजा राम तेरी आरती उतारू आरती उतारू तन मन वारू आरती उतारू तन मन वारू हे राजा राम तेरी आरती उतारू हे राजा राम तेरी आरती उतारू कनक सिंहासन राजत चोरी कनक सिंहासन राजत चोरी दशरथ नंदन जनक किशोरी दशरथ नंदन जनक किशोरी हे राजा राम तेरी आरती उतारू हे राजा राम तेरी आरती उतारू आरती उतारू तन मन वारू आरती उतारू तर मन वारू हे राजा राम तेरी आरती उतारू हे राजा राम तेरी आरती उतारो वाम भाग शोभित जग जननी वाम भाग शोभित जग जननी चरण विराजत है सुतंजनी चरण विराजत है सुतंजनी हे राजा राम तेरी आरती उतारू हे राजा राम तेरी आरती उतारो आरती उतारू तन मन वारू आरती उतारो तन मन वारू हे राजा राम तेरी आरती उतारू हे राजा राम तेरी आरती उतारो छन छन प्रतिय रूप निहारू छन छन प्रतिय रूप निहारो प्रभु पद कंजन रे करि सारू प्रभु पद कंचन ने कवि सारो सुंदरता पर त्रिभुवन वारू सुंदरता पर त्रिभुवन वारो हे राजा राम तेरी आरती उतारू हे राजा राम तेरी आरती उतारो हे राजा राम तेरी आरती उतारू हे राजा राम तेरी आरती उतारो आरती उतारू तन मन वारू आरती उतारो तन मन वारो हे राजा राम तेरी आरती उतारू हे राजा राम तेरी आरती उतारू हे राजा राम तेरी आरती उतारू कर्पूर गौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् कुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सर्व संतन की जय 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 रघुवीर रघुवीर समर्थ